Good morning, students. Okay, this is our next lecture. Yesterday we already seen the categories of software, computer software, that is application software, system software, and operating system for personal computers and mobile phones. Okay, कालपर्यंत आपण एवढं बघितलेलं होतं आणि तुम्हाला मी काल चॅप्टर पूर्ण रीड करायला सांगितलेला. ओके, आता ॲज पर द गिवन syllabus, because of COVID-19, 25% syllabus is reducted. Okay, so in that I have already forwarded you the basic of information technology, that is non-evaluation syllabus. Okay, means self-learning syllabus. In that, our first chapter of basic of information technology 1.4, that is introduction to GNU Linux, to I learn and use GNU Linux, and 1.6 point network configuration to client server architecture, that is SMTP, is both are this for self learning. Okay, page number 7 to 11 and 12 13. Okay, 1.4 हा जो पार्ट आहे तो आपल्याला सेल्फ लर्निंगसाठी दिलेला आहे. म्हणजेच तुम्ही घरी स्वतः रीड करा. तुम्हाला जर अंडरस्टँड झाला तर ठीक. फक्त ह्याच्यावरती एक्झामला तुम्हाला ह्या पॉईंट्सवरती 1.4 आणि 1.6 वरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार नाही. हा फक्त सेल्फ लर्निंगसाठी आहे. तुम्हाला जर इंटरेस्टेड असाल, म्हणजे सगळ्यांनी मी तर सांगेन तुम्हाला सगळ्यांनी रीड करा. हा खूप इझी आहे. 1.4 लिनक्स पार्ट. ओके, इन दॅट ग्राफिकल यूजर इंटरफेस, command line interface. Okay, its command, GNU Linux file system hierarchy standard. Okay, Linux is free. हे जे आहे एक्सलेंट सपोर्ट पर्यंत हे तुम्हाला काय आहे सेल्फ लर्निंग साठी दिलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट आपण बघूयात. नेक्स्ट पॉइंट इज कम्प्युटर नेटवर्क. हा 1.5 जो कम्प्युटर नेटवर्क आहे हा तुम्हाला सिलेबसमध्ये आहे स्टडीसाठी. ओके, फक्त 1.4 आणि 1.6 आर सेल्फ इव्हॅल्युएशन म्हणजे नॉन इव्हॅल्युएशनमध्ये सेल्फ लर्निंगसाठी ठेवलेलं आहे. सो नेक्स्ट वी विल सी कम्प्युटर नेटवर्क. कम्प्युटर नेटवर्क कशा आहे, कशा प्रकारचे असतात हे त्यांनी इथे दिलेलं आहे. फर्स्ट इज इंट्रोडक्शन. इट इज अ ग्रुप ऑफ इंटरकनेक्टेड कम्प्युटर्स ऑर डिव्हायसेस टू हॅव कम्युनिकेशन विदिन देमसेल्फ. ओके, इंट्रोडक्शनमध्ये काय दिलेलं आहे कम्प्युटर नेटवर्कचं बघा. इट इज अ ग्रुप ऑफ इंटरकनेक्टेड कम्प्युटर्स ऑर डिव्हायसेस टू हॅव कम्युनिकेशन विदिन देमसेल्फ. ओके, कम्प्युटर नेटवर्क काय आहे. इंटरकनेक्टेड कम्प्युटर्स और डिव्हाइसेस हॅव कम्युनिकेशन विदिन देमसेल्फ. ग्रुप ऑफ इंटरकनेक्टेड म्हणजे जसे एकाच तुम्ही आता बघितलं असेल तुम्ही एका लॅबमध्ये भरपूर PC असतात बरोबर, किंवा एखाद्या कम्प्युटरच्या ठिकाणी भरपूर PC ठेवलेले असतात ऑफिसेसच्या ठिकाणी. सो हे काय असतात PC एकमेकांना इंटरकनेक्टेड असतात. ओके, group of interconnected computers or devices to have communication within themselves. A computer network consists of a collection of computers, printers and others connected together so that they can communicate with each other. Okay, computer network काय आहे. It consists of group of interconnected computers or devices to have communication within themselves. Okay, it is a collection of computer, printer and other equipment that is connected together so that they can communicate with each other. Okay, next is types of network. Computer network समजलं तुम्हाला काय आहे. It is a group of interconnected networks. Okay, computers, printers. Next, types of network. There are 3 types of networks based on the geographical area they cover. Okay, how many types there are? There are 3 types of network based on the geographical area they cover. First is LAN, MAN and WAN. Okay, the entire use and implementation of these types depends upon the geographical area they cover. That is, LAN covers the smallest area, MAN covers an area larger than LAN and WAN comprises the largest of all. ओके, लॅन कवर्स काय स्मॉलेस्ट एरिया, म्हणजे आपले जे घरीमध्ये आपण घरी इन शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते. लॅन काय आहे, लोकल एरिया नेटवर्क. ओके, इट मीन्स आपण घरी वायफाय घेतो बरोबर, तर त्याची रेंज आपल्या घरापुरतीच
प्रोव्हाइड केलेली असते, बरोबर. किंवा एखाद्या ऑफिसमध्ये वायफायचं कनेक्शन असेल, इंटरनेटचं कनेक्शन असेल, बरोबर, तर ते फक्त तेवढ्या एरियापुरतंच अवेलेबल असतं. म्हणजेच काय, स्मॉलेस्ट एरिया. इट कवर्स लँड. नेक्स्ट, मॅन कवर्स अन एरिया लार्जर दॅन लँड. जसं ऑफिसेस मी म्हटलं तुम्हाला, जसे मोठे मोठे ऑफिसेस असतात त्याच्यामध्ये थोडा लार्जर एरिया असतात, कारण की त्या ऑफिसेसमध्ये 2-3 डिपार्टमेंट असू शकतात, बरोबर. तर ते कशामध्ये येतं, मॅनमध्ये येतं. दॅट इज लार्जर दॅन लँड. अँड वॅन कंपॅरिझन द लार्जेस्ट ऑफ ऑल. म्हणजेच काय, आता मोठमोठ्या कंपन्याज वगैरे असतात, बरोबर, त्याच्यामध्ये पूर्ण इंटरनेट प्रोव्हाइड केलेलं असतं पूर्ण त्यांच्या कंपनीला. सो इट इज अंडर टू अ wide area network. Understand? First we will going to see local area network. Land covers smaller geographical areas. Size is limited to a few kilometers and are privately owned. जसं मी तुम्हाला म्हटलं वायफाय. ओके. Usage area is limited to areas such as an office building, home, hospitals and school. ओके. लोकल एरिया नेटवर्क कशामध्ये वापरतात, ऑफिस बिल्डिंग, home, hospitals and schools. It covers a short distance and so the error and noise are minimized. LAN is easy to set up. Data transmit at a very fast rate as the number of computers linked are limited. It is a less expensive hardware and maintenance cost is also low. ओके. ह्याचा पर्टिक्युलर स्मॉलर एरिया पुरतं असल्यामुळे त्याचा स्पीड काय असतो, खूप फास्ट असतो, बरोबर. शॉर्ट डिस्टन्स लागतं त्याला, त्याच्यामुळे एरर आणि नॉईज व्हायचा काही संबंध येत नाही. इझी टू सेटअप. ओके. अँड डेटा ट्रान्समिट ॲट अ व्हेरी फास्ट रेट. अंडरस्टँड. नेक्स्ट त्यांनी दिलेलं आहे, इट इज लेस एक्सपेन्सिव्ह हार्डवेअर अँड मेंटेनन्स कॉस्ट इज ऑल्सो लो. नेक्स्ट इज मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, दॅट इज मॅन. ओके. In that, MAN is a larger area than that of a LAN and smaller area as compared to WAN. It connects two or more separate computers that reside in a same or different cities. Okay, MANचं काय सांगितलं आहे, इट कनेक्ट्स टू और मोर सेपरेट कम्प्युटर्स दॅट रिसाइड इन द सेम और डिफरंट सिटीज. म्हणजे सपोज आपलं महाड आहे आणि महाडमध्ये माझं एक ऑफिस आहे आणि एक बिरवाडीमध्ये एक माझं ऑफिस आहे, बरोबर. तर तो सगळा जो एरिया आहे त्यासाठी मी माझं काय केलं, नेटवर्क प्रोव्हाइड केलेलं आहे. तर ते कशाच्या अंडर येतं, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, दॅट इज मॅन. इट कवर्स अ लार्ज जिओग्राफिकल एरिया अँड मेनी सर्व्हर ॲज अन ISP, दॅट इज इंटरनेट सर्व्हिस provider. Okay, it is hard to design and maintain a metropolitan area network. Examples of MAN are the part of telephone company network that can provide a high-speed DSL line to the customer or the cable TV network in a city. जसं त्यांनी सांगितलंय बघा, आपला जो वायफायचा आहे, आता आपल्या महाडमध्ये हातवेचं आहे, इन्स्टंट सोल्युशनचं आहे, बरोबर. तर त्याचे जे एरिया आहे, त्याचं जे नेटवर्क आहे ते फुल आहे, पूर्ण महाडमध्ये आहे, बिरवाडीमध्ये आहे. ओके. म्हणजे आपल्या जवळपासची जी स्मॉल गावं आहेत त्याच्यामध्ये त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजेच काय, त्याचं मेन नेटवर्क कुठं आहे, महाडमध्ये, किंवा त्यांनी जिथून घेतलेलं असेल तिथं आहे, पण त्याच्या थ्रू ते पूर्ण जवळपासच्या गावांना, महाड सिटीमध्ये ते काय करतात, नेटवर्क और इंटरनेट प्रोव्हाइड करतो. सो इट इज अंडर व्हॉट, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. पण इट इज व्हेरी हार्ड टू डिझाईन अँड मेंटेन टू मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क बिकॉज कनेक्शन्स खूप असल्यामुळे त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, प्रॉब्लेम्स होऊ शकतात, कनेक्शन लॉसचे चान्सेस असतात. ओके. अंडरस्टँड. सो हा जो पॉईंट आहे, कम्प्युटर नेटवर्क अँड टाईप्स ऑफ नेटवर्क, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तुम्हाला हे डिफरन्ससाठी विचारू शकतात, लॅन, मॅन, वॅन किंवा शॉर्ट नोटसाठी सुद्धा विचारू शकतात. नेक्स्ट त्यांनी दिलेलं आहे वाईड एरिया नेटवर्क. ओके. वाईड एरिया नेटवर्क इज अ कम्प्युटर नेटवर्क दॅट एक्सटेंड्स ओव्हर अ लार्ज जिओग्राफिकल एरिया. इट माइट बी कन्फाइंड within the bounds of a state or a country. A WAN could be a connection of LAN connecting to other LANs via telephone lines and radio waves. The technology is high speed and relatively expensive. A communication medium used for WAN is telephone network or satellite link. Due to long distance transmission, the noise and error tends to be more in a WAN. ओके. त्यांनी काय दिलं, टेलिफोन नेटवर्क, बरोबर. आता आपलं BSNLचं जे आहे, बरोबर, किंवा सॅटेलाईट लिंक, आता हे BSNLचं आपलं पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आहे, ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांचं नेटवर्क आहे, बरोबर. तर त्यांचं सॅटेलाईट आणि ऑल ओव्हर त्या सॅटेलाईट थ्रू त्यांनी काय केलेलं आहे, मेन ठिकाणी त्यांनी BSNLचे टॉवर त्यांनी सेटअप केलेले आहेत, बरोबर. मेनपासून म्हणजे मेन सॅटेलाईटपासून त्यांनी जे मेन आहेत तिथे त्यांनी BSNLचे टॉवर केलेले आहेत आणि विथ द हेल्प ऑफ सॅटेलाईट टू टॉवर टू
ऑल ओव्हर महाराष्ट्र इंडिया. त्यांनी काय केलेलं आहे, अंडरग्राऊंड लाईन्स सेटअप केलेल्या आहेत. ओके, सो इट इज अंडर व्हॉट, वाईड एरिया नेटवर्क. ओके, विथ द हेल्प ऑफ दिस वी कॅन बिल्ड टेलिफोन नेटवर्क. ओके, सो हे कशाच्या अंडर येतं, वाईड एरिया नेटवर्क. दिस इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ टेलिफोन नेटवर्क. अंडरस्टँड. So 1.4 and 1.6 are for self study. ओके, नेटवर्क कॉन्फिगरेशन आहे, त्याच्यामध्ये पीअर टू पीअर, क्लायंट सर्व्हर आणि हे जे आर्किटेक्चर आहे हे तुम्ही घरी जरा रीड करा, म्हणजे कसं त्यांनी कनेक्शन केलेलं असतं लॅबमध्ये, ऑफिसेसमध्ये, हे त्यांनी दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट त्यांनी दिलेलं आहे ओके, हा 1.6 पार्ट जो आहे तो त्यांनी सेल्फ स्टडीसाठी दिलेला आहे पूर्ण. त्याच्यामध्ये नेक्स्ट आपण बघूयात, सो हा जो त्यांनी पार्ट दिलेला आहे इंटरनेट आणि हिस्ट्री ऑफ इंटरनेट आणि प्रोटोकॉल्स, हे सुद्धा तुम्ही जरा घरी रीड करा. ओके, म्हणजे हे प्रोटोकॉल्स आपल्या ज्या कम्युनिकेशनमध्ये गोष्टी वापरतात हे त्यांनी इथे दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूयात IT इनेबल्ड सर्व्हिसेस. ओके, IT इनेबल्ड सर्व्हिसेसमध्ये त्यांनी काय दिलं आहे, मिनिंग ऑफ IT इनेबल्ड सर्व्हिसेस also called as web enabled services or remote services or teleworking covers the entire amount of operations which exploit information technology for improving efficiency of an organization. The most important aspect is the value addition of IT enabled service. The value addition could be in the form of customer relationship management, improved database, improved look and feel, etc. The outcome of an IT enabled services is in the two forms. First is direct improved service, second is indirect benefits. Whereas direct benefits can be realized immediately, indirect benefits can cover a period of time and can be harnessed very effectively if planned well up front. Okay, कुठल्या IT इनेबल्ड सर्व्हिसेस त्यांनी इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत बघूयात. पॉप्युलर IT इनेबल्ड सर्व्हिसेस सेंटर्स, कॉल सेंटर्स, इलेक्ट्रॉनिक पब्लिशिंग, मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन, डेटा सेंटर्स, GIS मॅपिंग, ERP, नॉलेज मॅनेजमेंट अँड अर्चिविंग. ओके, ह्या काय झालेल्या IT इनेबल्ड सर्व्हिसेस आहेत. कॉल सेंटर्स, तुम्ही कॉल सेंटर्स ऐकले असाल की आपले जे वोडाफोन, एअरटेल, BSNL हे जे आपले सिम कार्ड्स आहेत, तर त्यातला आपण कस्टमर केअर्सला आपण जेव्हा कॉल करतो तर ते कशामध्ये आपण कॉल करतो, याचा अर्थ कॉल सेंटर्स असतात, त्याच्यामध्ये हे सगळ्या सिम कार्ड जे ऑफिसेस आहेत त्यांचे ते ऑफिसेस असतात. ओके, मेडिकलमध्ये, इलेक्ट्रॉनिक पब्लिशिंगमध्ये, डेटा सेंटर्स, GIS मॅपिंग. ओके, जसं आपलं गुगल मॅपवरून आपण सर्चिंग करतो तर त्याचेसुद्धा मोठे मोठे ऑफिसेस असतात, ERP. ओके, नेक्स्ट करिअर्स इन IT, तर तुम्ही कशामध्ये करिअर्स करू शकता. ओके, ते त्यांनी दिलेलं आहे. व्हॅरियस करिअर्स अपॉर्च्युनिटीज आर अवेलेबल फॉर IT प्रोफेशन्स. These vary from operator to specialized skilled programmers. Some of these career opportunities are as follows. ओके, जर तुम्ही IT तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर त्यांनी दिलेलं आहे की किती कुठल्या तिथं डिपार्टमेंट्स आहेत. फर्स्ट इज वेब डिझायनर अँड डेव्हलपर. ओके, वन कॅन डेव्हलप इंटरॅक्टिव्ह वेबसाईट्स युझिंग नॉलेज ऑफ HTML, PHP अँड व्हॅरियस अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस. ओके, जर तुम्हाला वेब डेव्हलपर किंवा डिझायनर बनायचं असेल, वेब पेज डिझायनर, तर तुम्हाला त्यासाठी प्रोग्रामिंग लँग्वेजेस HTML आणि PHP याचं नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपर, इट इज पॉसिबल टू हॅव करिअर ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर विथ द स्क्रिप्टिंग स्किल्स. जर तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं असेल तर तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर ही साईट किंवा त्याच्यामध्ये करिअर करू शकता. नंतर डेटाबेस मॅनेजर. ओके, डेटाबेस मॅनेजमेंट त्यांनी काय दिलेलं आहे, आफ्टर गेटिंग नॉलेज अबाउट डेटाबेस मॅनेजमेंट वन कॅन वर्क ॲज अ डेटाबेस मॅनेजर विथ द हेल्प ऑफ SQL स्किल्स. तुम्हाला जर डेटाबेसमध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला SQLचे पूर्ण लँग्वेजचं काय करायला लागेल, तुम्हाला स्टडी करावा लागणार आहे. नेक्स्ट, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी
ॲनालिस्ट. ओके, ह्याच्यामध्ये काय येतं, जे सिक्युरिटी पर्पज जे आपले सॉफ्टवेअर्स आहेत किंवा नेटवर्क सिक्युरिटी पर्पज जे आहे त्याचे सगळ्या कशामध्ये अंडर होतं, हे इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ॲनालिस्टमध्ये होतं. नंतर प्रोफेशनल अकाउंटंट. युझिंग कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सॉफ्टवेअर वन कॅन सक्सेसफुली हँडल अकाउंटिंग वर्क ऑफ एनी स्मॉल ऑर लार्ज स्केल ऑर्गनायझेशन. ओके, जर तुम्हाला प्रोफेशनल अकाउंट जर व्हायचं असेल आपल्या IT ह्याच्यामध्ये, तर तुम्ही काय करू शकता, कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सॉफ्टवेअर हँडल करू शकता. नंतर फायनान्शियल ॲडवायझर. After IT knowledge, one can advise and guide other in investing the money in various investment schemes with their calculations and benefits in future. म्हणजे तुम्हाला ज्या ITच्या स्कीम्स असतात ते तुम्ही त्याचा स्टडी करून तुम्ही फायनान्शियल ॲडवायझरसुद्धा होऊ शकता. नेक्स्ट, सायबर ॲडवायझर. एनीवन कॅन डेव्हलप हिज ऑर हर करिअर ॲज अ सायबर ॲडवायझर. ओके, जसं सायबर क्राईम्स वगैरे जे होतात तर त्याचं तुम्ही सायबर ॲडवायझरमध्ये सुद्धा करिअर करू शकता. नंतर ॲनिमेटर, गेम्स डेव्हलपर, ऑडिओ व्हिडिओ एडिटर, ह्या पार्ट्समध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, करिअर करू शकता. ओके, अंडरस्टँड.